काय झालं? काम झाले का? हा झाले ना. काय सांगू, मीच सर्व करायचं का काम? तुला कोण म्हणलं सगळे तू कर? मग कोण करतय? धुणं झालं का? तेही मीच धुवायचं का? भांडे स्वयंपाक सगळं काम झालं का? मोलकरी नाही का? घरातलं काम करा, मोलकरी नाही. धुतली नाहीत, काय धुतलं नाही काय? आणि मी काय सर्व काम करत नाही? मी काय उक्त नाही घेतलं? तुला म्हणलं का मी सगळे कर? मी काय करत नाही का काम? बस बस बस. आली इथं लगेच चुगल्या लावायला. चुगल्या नव्हती लावती. तू केलं का? धुणं धुतलं का? तुम्हाला माहितीये ना, मी माझ्या आई बापाची इथं कधी धुणं धुतलं नाही, तर मी इथं कसं काय धुणार आहे? मी नाही धुणार धुणं. अगं घरातलं काम आहे, केलं तर काय होतं थोडंफार बाई. बाई लावा तुम्ही कामाला, मी नाही मोकळी करायला काम. हा आता तेवढंच राहिलंय बाई लावायची. अगं खोटं बोलून रेटायची सवय आहे तुला. तू तर लय खरं बोलते, सर्व खोटच बोलते. तू तर खोटं बोलते का? पण तुझं अख्खा खानदान खोटं रडय. माझ्या खानदानावर जाऊ नका, नाहीतर बघ मग. अगं काय चाललंय तुमचं बाई? काय हांजा झाला डोक्याला? काय करशील तू? करून करून काय करणार आहे का? हा, ये खाली, तुला सांगते मी काय करेल ते. ग बस नाही इथंच पालथी घालीन तुला. मला पालते घालायला जन्माला यायचंय अजून. अगं जन्माला कशाला यायला पाहिजे? मीच घालीन तुला इथं पालथी. तुझा जाळ झाला, मला पालती घालती काय? हा, मला पालती घालती? अगं तू नाही तरी भिकाऱ्याचीच आहेस. अगं तू तर लय श्रीमंत घरचे, अख्खं खानदान तुझं भिकारी आहे. आता येऊ दे माझ्या नवऱ्याला, मग सांगत आहे तुला काय आहे ते. येऊ दे खाणार नाही तो, काय जहागीरदार लागून गेला नाही तो. अगं नवऱ्याची धमकी कोणाला देते? मलाही नवरा आहे ना. मग कसा बिल्ली मांजरीवाणी बसत होतो पुढं? पक्का बैल करून ठेवला तुझ्याला. तुझा नवरा आहे ना, म्हशीचा रेडा आहे. थांब, तुला दाखवते माझा झटका. तू काय मला झटका दाखवते का? काय दाखवते तुला दाखवते? झटका. अगं पोरींनो, काय दाखवते का मला? अगं ऐका की, तू नको दाखवू मला तुझा झटका. इकडं नीट. कशी पळाली? ती सांगायला लागली. बाई मारलं ग दोघीच्या भांडणात मला. बघितलं का भित्री कशी निघून गेली? काय करणं नाही धरणं नाही, उगाच काही बोंबलत बसायचं. अगं घर आपले, संसार आपला आहे, जरा नीट राहत जा, एकमेकीला समजून घेत जा. घरोघरी मातीच्या चुली बाई. ही कसं समजून सांगायचं यांना? किती लेकरावानी जपून बी अशा भांडणं करतात दोघी. माझं तर यांना काही सासरवास नाही, पण ह्याच आपसात भांडत यात. काय करावं आपण? दमलो गाड्याले आई कोण बसली रे? काय झालं रे? काय झालंय? इथं कोण बसली? कोण बसली म्हणजे? चालले मी घर सोडून, मला नाही राहायचं इथं. का बरं? पण त्याला काय तरी सोडून जायचं. काय बाबा, तुमच्या दोघांच्या बायका एकमेकीच्या झिंजा उपटायला लागल्या, एवढ्या मारामाऱ्या करायला लागल्या. त्याला काय गोळा उठला आता? अरे मी सोडायला गेले तर मला दिलं ढोकलून, माझ्या कोपराला लागले. आता काही खरं नाही दिसत गाडीवर आता यायचं. पण म्हातारे हात उचललाय ना. ती मोठी तो म्हणते कामच करायचं नाही मला, बाया लावा. आता बाया कशा लावायच्या? घरच्या कामाला बाया लावायची का? धुण्या भांड्याला, स्वयंपाकाला. आणि त्याला काय करायचं? दुनिया भांडेल बाया आणि लावायचं. मग बाया लावायची यांनी काय तर खायचं काय? मग मी लय वैतागली बाबा, मी नाही राहणार आहे. तू कशाला जाते घर सोडून? कशाला पुढे जाती? मी चालले मामाकडे तुझ्या. आपण परत मग ठीक आहे, पण आहे ना आपण काय करू, काहीतरी निर्णय घेऊ ना. तू कशाला जाते? मग? तू घरदार सोडून जायचं काय गरज आहे? ठीक आहे. हा. मला काय वाटतं माहिती का, आपण एक कार्यक्रम करू. हं. यांच्याच पिशा भरून जाऊन देऊ. कारण हे जर आईला जर त्रास देतात म्हणलं, एवढं तकलीफ झाली, आपण बाहेर गेलो की माग पाठीमाग काही होत द्यायची. हा ना, सगळ्या गावात तमाशा झालाय. अरे तुमच्या बायकांनी घरातल्या कामावरून लय भांडणं केलीच, एकमेकीच्या जिंच्या दूर मारले. सगळे शेजारचे माणसं बघत होते बघा. दोघी दोन कोपऱ्यात रुसून बसले फिंदाड्या. यांचं ऐकून जर तुम्ही दोघं वायली निघाले ना, तर मा इतकं वाईट नाही बघ. ज्या दिवशी तुम्ही दोघं वायली होता का, त्या दिवशी माझं मेलेलं तोंड दिसन तुम्हाला. सांगितलं नाही म्हणता ना परत. त्यांना वाटलं ना, जाऊन द्या, 4 दिवस जात्या परत येत्या, माहेराला नेऊन घाला. अरे असं कधी होईल का? मी वाईल निघत तू गप राहा. आता लय दिवस झाले, आता यांच्याकडे पाहतो मी. आता आपण काय करू माहिती का, त्याचं हाणामारी चाल खेळतात ना, तसं आपण खोटं नाटक करू आणि गोड बोलून ना त्यांना माहेराला नेऊन घालू. 1 महिना काय 2 महिन्याच्या मनाने म्हणलं पाहिजे. तर आताशी वट निघालं तेवढंच त्यांना घेऊन यायचं, तोपर्यंत आणायचंच नाही. तो फक्त शांत डोकं ठेव आणि आमच्या प्लॅननी बरोबर आहेत ना, आपण तिघाचा प्लॅन करू. त्या पद्धतीने त्यांना वटणी आणल्याशिवाय ना सुट्टी द्यायची नाही. मी काय म्हणतो आई, तू काय टेन्शन घेते कामधामाचं? आणि मला सांग, 2 भाऊ वाईले झाले म्हणजे काय उन्नती होणार आहे का? अरे या बायांपै एवढं वाटोळं झालंय ना, की 2 भावांमध्ये दुश्मनी निर्माण व्हायला लागली. आज 2 भाऊ 2 कोर्टात जाऊन भांडत.
आणि या बायम पै आई बापाला कोणी सांभाळेल ना कोणी, आणि यांचं ऐकून आम्ही वाईली निघू बाई. हा विषयच येत नाही अजिबात. अक्षय हा. तू एक काम कर, तू गाडी घेऊन ये, मी आईला घेऊन येतो. बरोबर आलोच. चल आई. हा, तुझा अक्षय, पुढे. हा. गाडी घेऊन चल आई येतो. घरी. तुम्ही वा पुढे बघू यांचं काय. चल बाकीचं बघू काय ते. त्यांना समजून सांगा बाबा. बरोबर करतात. सोडलं काय घरी. आईला सोडलं घरी. आता आई बी मोकरं टेन्शन घेते, पण आईचं बी बरोबर आहे. असं चालू राहिलं मग आई टेन्शनच घेणार ना. तुला माझा विश्वास आहे ना, तर आपण ना एक प्लॅन करू. असं करायचं की नाही, याचं कुणालाच काही कळायला नाही पाहिजे. फक्त आपल्याला आहे ना ही वेगळं काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ही वेगळं मागणार आहेत. त्याच्यामुळे ना आपल्याला डोकं लढवावं लागणार आहे. वेगळं राहायचं म्हणून ते यांची नाटकं चालू आहेत ना. हा, पण त्याला समजूनच द्यायचं ना आपण किती आतून येत ना एकजूट आहेत ते. हे ना सगळ्यात मोठा पॉइंट आहे. यांना वाटतंय म्हणजे हे दोघं इकडे हिंड म्हणजे काम करते, बाहेर जाते, तर हे करते, आणि यांना घरी आयते बसून खायचंय ना. त्याच्यामुळे यांच्या डोक्यात आहे ना काहीतरी डाळ शिजते. मी काय म्हणतो, तू तुझ्या पद्धतीने सांग बरोबर, पण असं कळलं नाही पाहिजे. अजिबात आहे ना आपल्या दोघांची बातमी ना आईला सुद्धा आहे ना थोडंफार सांगायचं. आणि ना हे दोघीला ना बिलकुल कळायला नाही पाहिजे. ते म्हणलं पाहिजे नेमकं हे झालंय काय, असं कोणत्या कंडिशन मध्ये नेमकं असं काय आपल्याला बोलतोय. आपलं ना कंटिन्यूचा रागीट पण आहे का हे दाखवायचंच नाही. आज त्यांना ना एकदम वाटलं पाहिजे. आता मला सांग बरं, दरवेळेस हाणून मारून खवळून काय होतंय का. मग तेच ना, फक्त आता गोडीत आहे ना बरोबर आहे ना. आपण याच्यात आहे ना वादात मला वाटतं काहीच उपयोग नाही. शांत राहूनच एकदम आहे ना सक्सेस होणार आहेत आपण. बरं मी काय म्हणतो, तू एक काम कर, तू जा आता, तू बोल वहिनी संग, मी ना हीच संग बोलतो. एकदम करेक्ट मध्ये कार्यक्रम आहे ना व्यवस्थित झाला पाहिजे. प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. हे ना अशी ना भावाची एकजूट आहे ना अशीच राहिली ठेवायची पाहिजे. काय. हा. मग बघू आपण काय करायचं. बरं तर तू वहिनी तिकडे बसल्या जातो. मी जातो बरोबर. तू बी आहे ना बरोबर आहे. लिंकच नाही लागली पाहिजे कसलीच. चल मग ठीक. हा. काय झालं का इथं कोण बसली. हा बसले अशीच. मला नाही राहायचं एकत्र. का बरं, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का. भांडत येत काय हे सगळे, तुझ्या संग भांडत येत का. मी सर्व काम करायचं, किती भांडणं झालेत माहितीये का तुम्हाला. त्यामुळे मला एकत्र नाही राहायचं. मग एकत्र नाही राहायचं. मला जाते मी माझ्या माहेरी. मग काय अडचण नाही, तुला जायचंय का माहेरी. काय विषय नाही बघ, पिशी भरून ठेव, तुला लगेच सोडून येतो. त्याच्यात काय एवढं रुसून बसायचं काय एवढं. नाही राहायचं ना एकत्र नको राहू, माहेरी जायचं तर जा, मी कुठं काही नाही म्हणलो का. आणि फक्त एवढी एक गोष्ट की आम्ही दोघं भाऊ राहणार ते एकत्रच. तुला नसन जमत, जशी गेली ना तिकडच माहेरी राहा. वाटलं असं घटस्फोटाचे कागद मी तिकडच पाठवतो, सही करून दे, काही अडचण नाही मला. जा तू. मी माहेरी जाऊ. मग राहा ना. आता तुला पटत नाही म्हणलं तिथं, मी तरी काय करणार तुला. हा एक काम कर, पिशी बिशी भरून ठेव, मी येतो. हा तुला डायरेक्ट सोडून येतो. घ्या आवरून. हे काहीच बोललं नाही तर सोडायला तयार. काय झालं तू नसली. काय ते जाऊ बाईन आत्यान भांडलेत माझ्यासोबत, मला नाही राहायचं. आत्या बिन जाऊ बाई बी. हा काय झालं. किती का भांडते म्हणतात नुसतं काम करा. तर तुम्हाला माहिती मी कधी काम नाही केलं, मी नाही काम बिम करणार. अरे काम नाही करायचं मग असं कसं करणार. थोडंफार तरी घरात काम करायचं. पण आता करतात ना, त्यांना सवय आहे कामाची, मला नाही सवय, मी नाही करत. कधी सवय लावून घ्यायची. बाई लावा ना. नाही नाही आज बाई मग? अरे, बाई लावायची आणि तुला काय करायचं. मला नाही येत काम करता. असं आहे का. मग काय करायचं. एक काम कर मग, सोपा विषय. आपण वेगळं खाऊ. वेगळं. हा बाय वेगळं खाऊन काय करायचं. तू काय आता वेगळं? नाही कुटुंबात असताना एकत्र आहे ना, तू काही स्वयंपाक करे ना, धुणे ना, आणि मग एकत्र राहिलो मग बाई ठेवायची परत त्याच झंझटी का. बरं ठीक आहे, तू इच्छा आहे ना वेगळं राहायचं. एक काम कर, आता घरी जा, पिशवी भर, माहेराला जा, आणि तुझ्या विचारात काय चाललं नाही पाहतो. आमच्या भावाला ना तो करण्याचं काम तू करायचं नाही. तो आहे ना आता पिशवी भरायची आणि माहेर निघून जायचं. तेही ना आम्ही ठरवतो, पाय आम्हाला वेगळं निघायची का नाही निघायची. तू काही शहाणपणा आम्हाला शिकवायचा नाही. आम्ही ना भाऊ ठरवू, आम्हाला वेगळं निघायची नाही. तू एक काम कर, पिशवी भर, आणि तुला आहे ना वकील घरी आहे, तुला घटस्फोटाचे पेपर घरी येते ना, तो जाऊन आहे ना फक्त त्याची सही करून पाठवून दे. काही प्रॉब्लेम नाही. बिनधास्त व्हायली निघ
तुला आहे ना अडचण नाही कसलीच नाही. आणि आता जाताना मी तुला नेऊन घालतो आणि ते एवढी फक्त आहे ना वकील आला का पेपरवर सही करून दे. ठीक आहे चल चाल. बाई घरी नेऊन सोडणार आहे, अवघडच झालं यार. बघा ते मी आता तिच्याकडे जाते, तिला काय म्हणते. अहो जाऊ बाई, काय झालं, काय म्हणले. आता तू कशाला आली, तुझ्यामुळे तर एवढं सर्व पेटलं. अहो पण तुम्हाला काय म्हणले भाऊजी. मला काय म्हणणार आहे भाऊजी, मला जायचंय माझ्या माहेरला. अहो पण माहेराला जाणार आहे, अजून काही म्हणले का तुम्हाला. तुला कोण, तुझा नवरा काय म्हणला का. हा म्हणून तर तुम्हाला विचारते, तुम्हाला नेमकं म्हातारीने त्यांच्या काय कानं भरले तेच काही कळणार आता. काय म्हणला. मला म्हणे घटस्फोटाचे कागद घरी येते आणि तू फक्त सही करून दे. हा तुम्हाला मलाही माझा नवरा तसाच म्हणला. मग मी तेच ते विचारायला आले का मला पण तसंच बोलले आणि भाऊजी तुम्हाला पण तसंच बोलले का. मला वाटतं हे कोणाचा प्लॅनिंग असेल, म्हातारीच आहे का ह्यांचा आहे का दोघा भावांचा आहे, काय समज नाही. मला वाटतं ना म्हातारीला मी तिकडे वाटायला जाताना बघितलं होतं, हिचं म्हातारीचीच काहीतरी शाळा दिसती. डायरेक्टच म्हणते डिवोर्सचे कागद येते आणि तुम्ही घरी जा, म्हणजे एवढे कसं काय तयार झाले. हा मी आजचूक झाली कवा माहेरला हा. सणाला पाठवत नाही. आणि आता म्हणते तुम्ही लगेच पिशवी, मला सांगितलंय तू आवरून ठेव, मी लगेच येतो म्हणे आणि तुला सोडून येतो. हा हे तसंच म्हणलं, आवर तुझं. लगेच डिवोर्सचे कागद देतो म्हणे तुम्हाला. जाऊ दे बाई, मी नाही माहेरला जात. तुझ्यामुळं आणि माझ्यामुळं भांडणं लागल्या, दोघे आपण काय आहे ते मिटवून घेऊ. काय बरं बरं जाऊ काय दे, म्हणते? डिवोर्स पर्यंत गेला ना तर आपले नाकी वांथे. चल चला आपण आत्याची गाठ घेऊ. हा ना. नको भांडणं करू बाई ही. चल काय होते बघू. तू आता काही काळजीच करू नको. हे आहेत ना माहेराला जात नाही त्या, आणि यायचं परत भांडण सुद्धा होणार नाही. घाबरलेत ना पण. इतकी तडजोड भारी केलेली की नाही, हसून आहे ना त्यांना समजलंच नाही पाहिजे. अक्षीने काय केले ना आणि मी काय केलं ना, तुझं सांगितलं ना प्लॅनिंग असा पूर्णपणे वाद नाही होणार, टेन्शन नाही. घाबरायचं त्यांना डायरेक्ट म्हणलं तुम्ही आता गेले ना, हा. जसे गेलेत ना तसेच हा. राहायचे. डायरेक्ट घटस्फोटाचे कागद घरी येते सही करून पाठवून द्या. तू मी ते सांगितलं का. हा मग आता करणार काय? अरे वा, मी पण स्वतः ते सांगितलं. मग काहीतरी ना वेगळंच करून दाखायचं. फक्त आहे ना शांतता संयम आहे ना, यांना हे काय गरजेचं आहे. भांडण तंडण केलं म्हणजे काय, आम्ही नवऱ्यांना सांगितलं यांचे कान भरले का लगेच वाहिले निघू, एवढं सोपं असते का सगळ्या गोष्टी. घाबरलेत ना पण. आता घाबरलेत म्हणजे तिथं तर तोंडच उतरलं होतं. आपल्याला तसं करायचं नाही, सोडचिठी द्यायची नाही पण घाबरायचं. आपण कवर आपण हे त्यांना करणार ना भांडण पिशवी आणि ते तंडण. भरायला लावले. मी तर सांगितलं पिशवी भर म्हणून, ती बरोबर आहे पिशवी भर. ते कारण पण आता काय चाललंय ना, येते पिशवी आवरले भरून म्हण सोडाली म्हणजे म्हणणार आहे. मग पाहू आपण आता काय बघू होतं. ना, बघू ना. हा त्यांच्या बोलण्यावरून कळलं ना आपल्याला. लक्षात येत ना ते पॉईंट काय नेमकं काय नाही. बरोबर. हम्म बघू आपण जरा. तुला गावरलं का. चल बरं, मी- पिशवी? नाही भरली. का? मला नाही जायचं माहेराला. मी जाणार नाही आणि लोकांच्या बोलण्यावरून आहे ना मला वायली बी नाही राहायचं. मी परत नाही असं करणार. चांगलं तेवढं काम करीन मी, नाही मला नेऊ नका माहेर. माझ्या आई बापच मला आणते माहेरी नेलं. मी तुमच्या पाया पडत, मी परत असं काही करणार नाही. मी आईला पण कधी काही माघारी बोलणार नाही, जावाला पण नाही बोलणार, आणि तुम्हा दोघा भावांना पण मी कधी वायली होऊन देणार नाही. चुकलं माझं, मला माफ करा. अगं अक्का माझं चुकलं, ह्यापुढे मी तुला कधीच नाही बोलणार. मलाही नाही माहेरला जायचं. हे तर माझ्या भावाने ऐकलं ना, मला घरातही घेणार नाही. मी तुमच्या पाया पडते, मी नाही माहेरी जाणार. मला जीव मारलं तर मी इथून नाही जाणार. कसला कष्टात पोहोचून कसलं काय. आम्ही दोघी मिळून कामधंदा करेल, पण इथंच राहील. काय नाटकं लावले तुम्ही दोघींनी, चांगला असून वाईट करायला निघाल्यात. अगं तुम्ही या दोघांना किती बनवलं ना, तर हे दोघं वायली निघणार नाही. आणि आजपासून नाटक केलं ना, दोघींना घराबाहेर काढीन आणि माझ्या पोरांना ना दुसऱ्या बायका करून देईन. अगं बायकामुळे घर फुटतात ना, हे असं लोक चुकीचं नाही बोलत. दोन भावांमध्ये ना भांडणं लावतात बायका. तुम्ही एका आईच्या लेकरांचे ना तुम्ही ताटातूट करतात आणि वायली राहतात त्यांना घेऊन. एका ताटात जेवणारे लेकर आहे ना माझे भाऊ भाऊ एकमेकाचे दुश्मन होतात बायकामुळं. बहीण भावाची ताटातूट करते ना, फक्त भाऊजाईच एकत्र राहिलं ना भाऊ तर प्रगती होती आपली, आणि वायली राहिलं ना तर हानीच होती. नाहीतर तुमच्या वाणी आण मेल्या पाहिली आणि खाते मी वायली, अशी गत होती बघ मग वायली निघून. अरे एकत्र काम करा, मोठे व्हा, पैसे कमवा, नावा रूपाला या. अरे तुमचे लेकरं बाळे चांगले शिकवा, चांगलं शाळेत टाका, चांगलं नाव होईल तुमचं. आणि तुम्ही दोघी ना बाई बहिणी बहिणीवाने राहा. काय रोग आलाय का तुम्हाला होय. आणि हे आता माफ करते, पण आजपासून जर भांडणं केले ना परत तर बॅगी भरायच्या
आणि कायमचं जायचं माहेराला. नाही आता मी परत नाही भांडणं करणार. नाही आता मी हे परत नाही भांडणं करणार. आपण दोघे हा आम्ही बहिणी वाणीच राहू. आम्ही नाही तुम्हाला आता परत टेन्शन देणार. आपल्याला काय वेगळं पण नाही खायचं. आपण एकत्रच राहू. आपण सर्व एकत्र राहू. आता मला कळलं का एकत्र मुठीने कमवलेलं कसं असतं आणि वेगळं राहून काय होतं. मग हेच समज देत होतो ना पहिले आम्ही. हम्म? आणि ऐका पोरांनो, मी काय सांगते ते दोघींना पण आहे ना, आता आपले उसाचे पैसे आलेले 2-2 तोळे दागिने करा. चालतंय. चाल ना, तू ऑर्डर दिली म्हणलं तिथं 100% होईल, काय अडचण नाही. आणि चला घरात सगळे मिळून जेवायला वाढा. आपल्याला मस्त जेवून घेऊ आपण. चला चला चल बाय.